प्रभूच्या भवनामध्ये असताना आपण त्या वचनावरती मनन केलं होतं की परमेश्वर हा सर्व काळ राहणारा देव आहे. आपली परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. आपण ज्यांच्यावर भरवसा ठेवला ते लोक आपल्यासोबत नेहमी सारखे राहत नाहीत. कुठला व्यक्ती, कुठलं नातं, कुठला मनुष्य सर्व काळासाठी आपल्याबरोबर नाही, परंतु परमेश्वर सर्व काळ आहे. हालेलुया. आणि जर त्या सर्व काळ असलेल्या देवाकडे जर तुम्ही पाहिलं तर तो त्या अनंत काळाच्या सिंहासनावर आणि न्यायाच्या सिंहासनावर बसलेला देव आहे. हालेलुया. त्याच वचनाला रविवारी आपण कंटिन्यू ऐकूया, परंतु आज मला तुमच्यासोबत जे देवाच्या वचनातून बोलायचं आहे, आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 46 अध्याय आणि 7 वचन. स्तोत्रसंहिता 46 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोकांकडे बायबल आहेत? किती लोकांनी बायबल उघडले? किती लोकांना सापडलंय स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचा 46 अध्याय आणि 7वं वचन? 2 गोष्टी स्तोत्रकर्ता या जागेमध्ये बोलतो. स्तोत्रसंहिता याच्या 46 अध्यायामध्ये आणि हे कोराहाच्या मुलांचं स्तोत्र आहे आणि हे या जागेमध्ये परमेश्वराच्या वचनामध्ये बोलताना एक गोष्ट बोलतात की सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आणि 11व्या वचनामध्ये देखील परमेश्वराचं वचन आम्हाला म्हणतं की सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. 2 गोष्टी बोलल्यात की याकोबाचा देव आमचा, कोणाचा देव? हे बघा इथे चर्चमध्ये बसले असे जास्त असे एकदम गंभीर होऊन ज्यावेळेस तुम्ही बसता ना, तुमची गणगण टेन्शन सोडा, कारण तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये आलेले आहात. आणि देवाच्या वचनाकडे लक्ष लावा, कारण परमेश्वराचं वचन तुम्हाला संजीवित करणारं आहे. परमेश्वराचं वचन तुम्हाला निराशेतून बाहेर आणणार आहे. तुमच्या दुःखामध्ये तुमचं सांत्वन करणारं परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस परमेश्वराच्या भवनामध्ये तुम्ही असता, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही येता, त्यावेळेस स्वतःला उत्साही करा, आनंदी करा. तुमची परिस्थिती कशी असो, ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये देखील प्रभूचं वचन ऐकत आहात, त्यावेळेस स्वतःला सांगा की आज देव तुझ्यासोबत बोलणार आहे. दावीद नेहमी स्वतःला सांगायचा, हे माझ्या जीवा तू आतल्या आत का तळमळत आहेस, तू का खिन्न झालास, परमेश्वरावर भरवसा ठेव, तो परमेश्वर माझं सहाय्य करणारा देव आहे. हालेलुया. 2 गोष्टी ध्यानात ठेवा. आज परमेश्वराच्या वचनामध्ये 2 गोष्टी स्तोत्रकर्ता म्हणतो की देव, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. बोला, देव आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आमचा आश्रय आहे. आश्रय म्हणजे काय? ज्याच्यावर तुम्ही टेकू शकता, ज्याच्यावर तुम्ही भिस्त ठेवू शकता, ज्याच्यावर तुम्ही विसंबून राहू शकता, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवून बिनधास्त रीतीने तुम्ही जगू शकता. तुम्हाला माहीत आहे की देव माझ्या बरोबर आहे. तो आहे ना, मग टेन्शन नाही. खूप दिवसापूर्वी एक घटना घडली. एक मुलगा एका विहिरीमध्ये पडला आणि त्या ठिकाणामध्ये लोकांनी एक रस्सी सोडली विहिरीमध्ये आणि सगळे लोक त्याला सांगत होते, तू या रस्सीला पकड आणि आम्ही तुला वर काढू. त्यावेळेस तो मुलगा घाबरत होता, त्या रस्सीला पकडून हे लोक मला वर काढतील का नाही. पण नंतर त्याचा वडील, काही बॉडी बिल्डर नव्हता, ताकदवर नव्हता, पण त्याचा वडील त्या विहिरीच्या कडेला आला आणि त्याच्या वडिलाने त्याला आवाज दिला, बाळा मी देखील रस्सी पकडलेली आहे आणि या रस्सीला पकडून मी तुला वर ओढणार आहे, तू रस्सी पकड. त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, माझा बाप आलेला आहे, माझ्या बापाने, माझ्या वडिलाने या रस्सीला पकडलेला आहे, मग माझा वडील जर या रस्सीला पकडलेला आहे, मग ही रस्सी तुटणार नाही. ही रस्सी माझा वडील काही जरी झालं, या रस्सीला तो सोडणार नाही आणि मी अर्ध्यातून पडणार नाही. जर माझ्या बापाने ही दोरी पकडलेली आहे तर खात्रीनं माझा बाप मला वर काढणार आहे. हालेलुया. त्याच्या बापामध्ये तेवढी ताकद नव्हती, परंतु त्याला माहीत होतं की माझा बाप मला कशा प्रकारे मदत करू शकतो, माझा वडील माझं कसं सहाय्य करू शकतो. सेम आजच्या रात्रीला ज्या देवावर तुम्ही भरोसा ठेवलेला आहे, ज्या परमेश्वराकडे तुम्ही पाहत आहात, त्या परमेश्वरावर, परमेश्वर याकोबाचा देव आमचा आश्रय आहे म्हणजे काय माहिती आहे का? तुम्हाला आश्रयाची गरज कधी पडते माहिती आहे का? ज्यावेळेस तुमचे लोक तुम्हाला सोडायला लागतात, तुमचे लोक तुम्हाला टाकतात,
ज्यावेळेस तुम्ही एकटं पण महसूस करता, ज्यावेळेस तुम्हाला सोडून जातात, त्यावेळेस आम्हाला एका गोष्टीची गरज पडते की आपल्याला कधी कधी असं वाटतं की या जगामध्ये माझं कोणीच नाही, माझी मदत करणारं कोणी नाही, माझं सहाय्य करणारं कोणी नाही. बऱ्याच वेळेला काही लोकांची खंत असते, जर जर तुम्ही कधी पॅरेंट्स मिटिंगला गेलात आणि त्याची आई किंवा वडील नसेल त्या मुलाच्या सोबत, आणि तो त्या ठिकाणामध्ये खंत महसूस करतो की जर माझा बाप इथे असता किंवा माझी आई इथे असती तर ते देखील या मिटिंगला आले असते आणि मी देखील त्यांच्या शेजारी बसलो असतो. या शाळेमधल्या ज्या समस्या आहेत त्यांनी हाताळल्या असत्या, त्या शिक्षकासोबत ते बोलले असते. परंतु तो नेहमी म्हणतो जर असं असतं तर अशा गोष्टी झाल्या असत्या. परंतु स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो माझ्या आईवडिलांनी जरी मला सोडलं तरी देव मला जवळ करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर भिस्त ठेवता, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर आश्रय ठेवता, तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, मी ज्याच्या आश्रयाला आलेला आहे. तुम्हाला माहीत आहे का, रूथचं पुस्तकाच्या 2 अध्यायामध्ये तिचा पती मेलेला होता, ती संततीविरहित होती, तिला आता कुठल्या प्रकारची आशा राहिली नव्हती. परंतु ती बवाजाच्या शेतामध्ये जाऊन सर्वा वेचत होती. मला वाटतं रूथचं पुस्तक 2 अध्याय 10 किंवा 12 वचन आहे. आणि त्या ठिकाणामध्ये बवाज आला आणि बवाजानं तिला म्हटलं की भिवू नकोस तू. 11 वचन त्या ठिकाणामध्ये तो म्हणाला भिवू नकोस, परमेश्वर तुला खात्रीनं प्रतिफळ देईल, कारण तू इस्रायलाचा परमेश्वर याच्या पंखाखाली आश्रयाला आलेली आहेस. हालेलुया. तुम्ही आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, जर आम्ही आमचा परमेश्वर यहोवा प्रभू येशू ख्रिस्त याच्या आश्रयाला जर तुम्ही आलेले आहात, तर मी तुम्हाला सांगतो की जो परात्पराच्या आश्रयाला राहतो, त्याच्या गुप्तस्थळामध्ये वस्ती करतो, परमेश्वर त्याच्यावर पाखर घालतो आणि मग रात्रीचं भय, काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा बाण, भर 2 परी नाश करणारी पटकी याची बाधा त्याला होत नाही. व्याधी त्याच्या तंबूजवळ येत नाहीत. परमेश्वर त्यांचं रक्षण करायला लागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणून आजच्या रात्रीला तुम्ही स्वतःला सांगून टाका, डोंट वरी. तुला आश्रयाचं ठिकाण नसेल, काळजी करू नको. तुझा आश्रय परमेश्वर आहे. काही गावांमध्ये ज्यावेळेस मी जातो, फिरतो, त्यावेळेस एक शेल्टर असतं, एक घर बनवलेलं असतं आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की निराश्रित लोकांसाठी रात्रीला वास्तव्यासाठी असलेलं आश्रयाचं ठिकाण. आणि त्या ठिकाणामध्ये लोक दिवसभर इकडे तिकडे काम करतात आणि रात्रीला त्या आश्रयाच्या ठिकाणाला तिथे जातात आणि तिथे रात्र घालवतात आणि ते सुरक्षित महसूस करतात, तिथे ते आराम करू शकतात. परंतु तुमच्यासाठी एखादं शेल्टर होम नाही, तर स्वतः परमेश्वर तुमचा आश्रय आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये येता, तुम्ही त्याच्यामध्ये विसावा पावता, ज्यावेळेस तुम्ही कष्टी असता, निराश असता, ओझ्याखाली दबलेले असता, मग येशू ख्रिस्त मत्तई 11:28 म्हणाला, कष्टी भाराक्रांत ओझ्याखाली दबलेल्या लोकांना तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. तुम्ही ज्यावेळेस येशूकडे येतात त्यावेळेस ती सुरक्षितता तुम्ही महसूस करता तुमच्या जीवनातले. म्हणजे येशूकडे आलात आणि सगळेच प्रॉब्लेम निघून गेलेत असे नाही. एक वेळा 2 मित्र होते. पुण्यातलीच घटना आहे. आणि त्यांचा बिझनेस ढबकायला आला. त्यांच्या फॅक्टरीला बँकेने कुलूप लावलं आणि कर्ज भरपूर झालेलं होतं. त्यांनी काही पॉलिसीज काढलेल्या होत्या आणि त्यांना माहीत होतं की जर आम्ही मेलो तर पॉलिसीचे पैसे कमीत कमी घरच्यांना मिळतील, ते तरी सुखानं जगतील. आणि मग त्यांना आशा राहिली नाही कुठली. आणि त्या 2 मित्रांनी सोबत बिझनेस चालू केला होता. ते सोबत एका हॉटेलवर गेले आणि ते म्हटले आता आपण सोबत एक शेवटचा चहा पिऊ आणि त्यानंतर आपण पटरीवरती सुसाईड करू, आपण आत्महत्या करू, आपल्या घरच्यांना पॉलिसीचे पैसे भेटतील. त्यावेळेस ते असे निराशेमध्ये बसलेले असताना एक देवाचा सेवक, दिवसभर त्याने देखील सेवा केली, इकडे तिकडे फिरून ट्रॅक्स वाटले आणि ते देखील थकलेले होते आणि ते त्या हॉटेलवरती गेले आणि ते देखील म्हटले चला एक चहा पिऊ आणि
ताजंतवानं होऊन आपण देखील घराकडे जाऊया. संध्याकाळची थोडी वेळ होती. त्यावेळेस त्यांनी त्या दोघांचं संभाषण ऐकत होते, अतिशय निराशाजनक. त्यावेळेस हे देवाचे सेवक त्यांना म्हटले, महाशय मी तुम्हाला डिस्टर्ब करू का थोडा? मला तुमच्याशी बोलायला 2 मिनटं तुम्ही द्याल का? तर त्यांना वाटलं चला आता आपली शेवटची घटका आहे, कोणीतरी व्यक्ती आपल्याला बोलत आहे, मला 2 शब्द तुमच्याशी बोलायचं आहे, चला एक माणुसकीच्या नात्याने याच्यासोबत 2 शब्द बोलू, काय सांगतो? त्यावेळेस तो म्हटला, मला माहीत नाही तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, परंतु तुमच्यासाठी माझ्याकडे एक आशा आहे. तुमची परिस्थिती कशीही असेल, पण तुम्ही जर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर परमेश्वर तुमच्या परिस्थितीला बदलू शकतो. आणि ते म्हटले की आमची परिस्थिती भयानक आहे, देव वगैरे काय आमची परिस्थिती आता बदलू शकणार नाही. तो म्हटला, मला माहीत नाही कोणत्या देवाच्या बाबतीत तुम्ही बोलता, परंतु मी ज्या येशूवर विश्वास ठेवला आहे त्याने माझ्या जीवनात जे कार्य केलेलं आहे तो तुमच्या जीवनात करू शकतो. आणि त्यांनी त्याला एक गॉस्पल पाकिट होतं ज्याच्यावरती येशूबद्दल लिहिलेलं होतं, त्यांनी दिलं, तुम्ही हे वाचा. आणि त्यांनी ते असं वाचलं की एखादा व्यक्ती 4-5 दिवस भुकेला असतो आणि त्याला खायला मिळतं आणि तो एवढा आसुसल्यासारखं तो खातो. आणि त्यांनी पटापट ते 2-3 पुस्तकं छोटे छोटे होते ते वाचले. तो म्हणाला आणखीन काहीतरी सांगा. आणि त्यांनी मग त्यांना तो म्हटला, एक काम करा, आज अशा ठिकाणी चर्च भरतं, प्रार्थना असती, तुम्ही त्या ठिकाणात चला, मी तुम्हाला सोडतो नेऊन. आणि त्यांनी त्याला तिथं नेऊन सोडलं. आणि त्या दिवशी त्यांनी प्रचार ऐकला आणि ते लोक विसरून गेले की आपल्याला कोणत्या ट्रेनखाली आत्महत्या करायची आहे. ते ज्यावेळेस देवाचं वचन ऐकायला लागले त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट बोलले, त्यांचं लगेच कर्ज फेटून गेलं नाही, त्यांच्या कंपनीचं कुलूप उघडल्या गेलं नाही. त्या दिवशी ते म्हटले, आपण जगू शकतो, परमेश्वर आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. जर आपण त्याच्या आश्रयाला गेलो तर तो आपल्याला कधी निराश होऊ देणार नाही, कधी आपल्याला तो मरू देणार नाही. आणि त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला. त्या लोकांचं कर्ज हळूहळू फिटलं. त्यांना पुन्हा परमेश्वराने वेळ लागला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी, सोर्स तयार केले, देवाने मदतीचे हात त्यांच्यासाठी उभे केले. आणि आज ते लोक जिवंत आहेत आणि प्रभूची सेवा करणाऱ्यांपैकी आहेत. आमेन, हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. आणि जर आम्ही त्याच्या आश्रयाला आलेला आहोत, आजच्या परिस्थितीचा विचार करू नका, देवाच्या आश्रयाखाली तुम्ही या. तो तुमच्या अश्रू पुसू शकतो, तुमची परिस्थिती बदलू शकतो, तो तुमच्या निराश चेहऱ्यावर एक नवीन स्मित हास्य देऊ शकतो. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना, बायबलमध्ये काही लोक आहेत ज्यांच्याबरोबर देव राहिला आणि त्यांनी पाहिलं, महसूस केलं की देव आमच्या बाजूने राहिल्याने आमच्या जीवनात काय होऊ शकतं. सेम त्या गोष्टी परमेश्वर आजच्या रात्रीला तुमच्या जीवनामध्ये करू शकतो. आमेन. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 31 अध्याय आणि 42 वचन जर तुम्ही वाचलं आणि त्याचं 24 वचन देखील जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत लिहिलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव याकोब आहे. तुम्हाला याकोबाच्या बाबतीत माहीत आहे की सुरुवात त्याची फार चांगली होती. कालांतराने त्याने त्याच्या भावाचा आशीर्वाद, आपल्या बापाच्या अंधत्वाचा गैरफायदा घेऊन तो आशीर्वाद मिळवला. भावाच्या भुकेचा गैरफायदा घेऊन त्याने ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळवला. सरतेशेवटी त्याला घर सोडावं लागलं. त्याच्या हातामध्ये फक्त एक काठी होती, वाळवंटातला प्रवास होता, घर सोडलेलं होतं, आता सोबत कोणी नाही आहे. पण त्या रात्रीला ज्यावेळेस एक दिवस तो वाळवंटामध्ये एक दगड उशाला घेऊन झोपला, लूज नावाच्या ठिकाणामध्ये. आणि त्या ठिकाणामध्ये त्यानं रात्रीला एक स्वप्न पाहिलं. एक शिडी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत टेकलेली आहे, स्वर्गदूत तिथून चढत उतरत आहेत. आणि तो म्हणाला, बाप रे, हे किती भयावह ठिकाण आहे, हे तर परात्पर देवाचं घर आहे. आणि सकाळी तो उठला, त्याला तेलाभंग केला आणि त्यानं त्या दिवशी आपलं डेडिकेशन परमेश्वराला केलं. तो म्हटला, जर देवा तू मला खायला अन्न, ल्यायला वस्त्र देशील आणि मी माझ्या आईबापाचं घर सोडून चाललोय, पुन्हा जर माझ्या आईबापांच्या घरी मला आणशील आणि तू जर माझा पाठीराखा होशील, तू माझ्या संगती राहशील, तर जे काही मला मिळेल त्या अवघ्याचा दशांश मी तुला अर्पण करेल. याकोबाने आपली जर्नी चालू केली. 14 वर्षे त्याने पत्नीसाठी काम केलं मामाच्या घरी जाऊन. त्या ठिकाणात त्याच्यानंतर त्याच्या वेतनामध्ये 10 वेळा फेरबदल करण्यात आला, फसवल्या गेलं त्याला. पण याकोब आपल्या परमेश्वरासोबत विश्वासयोग्य राहिला, देव त्याच्या संगती राहिला. आणि ज्या वेळेस त्याच्या सासऱ्यानं त्याचे मेंढर, तो म्हणाला की ठिपकेदार तुझे, करडे बांडे माझे, त्यावेळेस तो म्हटला ठीक आहे. आणि पाहिलं की जे याकोबासाठी ठरवले होते, याकोबाची
मेंढरं वाढत चालले, त्यावेळेस त्याचा सासरा यायचा, तो म्हणायचा नाही आता हे तुझे हे माझे. अनेक वेळा बदल केला, परंतु देव त्याच्यासोबत राहिल्यामुळं त्याच्या सासऱ्यापेक्षा तो नेहमी श्रीमंत राहिला. त्याच्या सासऱ्यापेक्षा त्याचं धन वाढत गेलं, कारण देव त्याच्याबरोबर होता. एक वेळ आली की त्याने पाहिलं की त्याचे जे मेहुणे आहेत, त्याच्या सासऱ्याची जी मुलं आहेत ते त्याच्यावरती खुश नाही आहेत. त्यावेळेस त्याने आपल्या बायकांना बोलवलं आणि तो म्हटला की तुमचे भाऊ माझ्यावर खुश नाही आहेत, ते माझ्यावर ब्लेम करत आहेत. आणि देवाने मला सांगितलं की मी माझ्या पूर्वजांकडे, माझ्या आईवडिलांच्या घरांकडे गेलं पाहिजे. त्यावेळेस त्याच्या बायका देखील म्हणाल्या की इथे आमच्यासाठी काही राहिलेलं नाही, तू जिथे म्हणणार तिथे आम्ही तुझ्यासोबत येणार. आणि त्याच्या बायकांना घेऊन त्याने ज्यावेळेस प्रवास चालू केला, हे तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्याच्या सासऱ्याला कळालं, त्याच्या सासऱ्याने काही लोक सोबत घेतले, याकोबाचा पाठलाग करायला लागला. आणि एका रात्रीची मजल राहिली होती, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो याकोबाच्या कळपावरती, त्याच्या लोकांवरती, त्याच्यावरती हल्ला करणार होता. त्या रात्रीला जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे, या ठिकाणामध्ये आम्ही स्तोत्रसंहिता 46:7 मध्ये वाचलं की देव, कोणाचा देव आमचा आश्रय आहे? याकोबाचा देव. काय देव याकोबाचा आश्रयस्थान होता का? यस, ऑफकोर्स होता. या ठिकाणामध्ये तुम्हाला कळेल. स्तोत्रसंहिता आपलं उत्पत्तीचं पुस्तक 31 अध्याय आणि त्याचं 42 वचन जर तुम्ही वाचाल, उत्पत्तीचं पुस्तक 31 अध्याय, माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव. त्याच्या अगोदर 24 वचन वाचा. ज्यावेळेस सकाळीच म्हणजे एवढ्या जवळ आला त्याचा सासरा आणि त्याच्यावरती हल्ला करणार, त्याचं धन दौलत सगळ्या गोष्टी आज पुन्हा बदल होणार त्याच्या गोष्टीमध्ये, त्यावेळेस 24व्या वचनामध्ये परमेश्वराने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. देव त्याचा कसा पाठीराखा झाला? देवाने आरामी लोकांना, आरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले. देवाने रात्री आरामी लाबान, त्याच्या सासऱ्याचं नाव काय होतं? बोला, लाबान. तो काय करणार होता? सकाळी याकोबाला पुन्हा रिकामं करणार होता, याकोबाला पुन्हा रिकामं घालवून देणार होता, सगळं काही काढून घेणार होता. परंतु रात्रीला, सकाळी हे तो करणार आहे. मे बी शैतानाने, तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरोधात असा प्लॅन आखून ठेवलाय, उद्या याची आपण हकालपट्टीच करू, उद्या याच्या विरोधात आपण अशा गोष्टी करू. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये माझ्यासाठी अनेक लोकांनी षडयंत्र रचलेले मी पाहिले, परंतु त्या षडयंत्रामधून परमेश्वराने अलगद रीतीने मला बाहेर काढलं. आणि ज्यांनी आमच्यासाठी षडयंत्र रचले त्या लोकांना मी त्या षडयंत्रामध्ये पडताना फसताना पाहिलं. आमेन, हालेलुया. जर तुम्ही त्या परमेश्वराचा, तो देव जर तुमचा आश्रयस्थान आहे हे जर तुम्ही मानलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला कधीच लजित फजित होऊ देत नाही, तो तुम्हाला कधी सोडत नाही, तो कधी टाकत नाही. तो म्हणाला, लाबानी देवाने आरामी लाबानाला रात्री स्वप्नात जाऊन सांगितले. कोणी? देवाने सांगितले. याकोबाने सांगितलं होतं का देवाला जाऊन सांग म्हणून त्याला? जर तुम्ही देवाच्या आश्रयाला गेलेले आहात तर देवाला माहिती आहे तुमच्यासाठी कोणत्या वेळेला काय करायचं आहे. अनेक वेळा तुम्ही प्रार्थना नाही करणार, अनेक वेळा तुम्हाला माहितीही नाही माझ्या विरोधात काय प्लॅन झालेले आहेत, तुम्हाला कल्पना नाही कोणत्या दुष्ट लोकांनी तुमच्या विरोधात काय मनसुबे आखून ठेवलेले आहेत, आणि त्यासाठी तुम्ही प्रार्थना देखील केलेली नाही. पण जस्ट तुम्ही परमेश्वराच्या आश्रयाला येऊन थांबलेले आहात, त्याच्या शेल्टर खाली तुम्ही थांबलेले आहात, त्याच्या पंखाखाली तुम्ही आहात, म्हणून तुमच्या शत्रूंचे हल्ले तुमच्यावर कधीच सक्सेस होणार नाहीत, कारण याकोबाचा देव तुमचा आश्रयस्थान आहे. हालेलुया. काय म्हणाला देव त्याला रात्रीला स्वप्नात जाऊन? सांभाळ याकोबाला बरे वाईट काही बोलू नको. तू उद्या त्याचे मेंढरे घ्यायचा प्लॅन केलाय, मी तुला आज्ञा करते, कमांड करते. देव म्हटला याकोबाला बरं वाईट काहीच बोलायचं नाही. हालेलुया. जर तुम्ही त्याच्या आश्रयाला आहात, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मिस्र देशातून इस्रायल लोक बाहेर निघाले ना, त्यावेळेस देव काय म्हणाला माहित आहे? आजच्या रात्रीला तुम्ही मिस्र देशातून बाहेर निघाल, तुम्ही फारोला घाबरताय, फारोचा कुत्रा देखील तुमच्यावर भुंकणार नाही. हालेलुया. जर त्या परमेश्वराच्या आश्रयाला तुम्ही आलात, कुत्र्याला किती लोक घाबरतात? तुम्ही देवाच्या आश्रयाला आहात. देव म्हणाला फारोचा कुत्रा देखील तुमच्यावर भुंकणार नाही. देव याकोबासाठी परमेश्वर लाबानाकडे गेला आणि त्याला म्हटला सांभाळ, याकोब माझा आहे,
याकोब माझ्या आश्रयाला आलेला आहे. याकोबाला काहीच बरं वाईट बोलू नको. देव तुमच्या शत्रूला आजच्या रात्रीला जाऊन धमकावेल. तो त्यांना सांगेल, तुम्हाला माहीत आहे येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस न्याय चालू होता किंवा त्याला सजा कशी द्यायची हे यहुदी लोक मनसुबे आखत होते. त्यावेळेस पिलाताच्या बायकोने पिलाताला सांगितलं, त्या नीतिमान माणसाच्या भानगडीत तुम्ही पडू नका, कारण रात्रीला मला खूप त्रास झालाय स्वप्नामध्ये. हे तुमचे शत्रू सांगतील, तुमचे विरोधक सांगतील. जर तुम्ही परमेश्वराच्या आश्रयाला आलेले आहात, तुमच्या विरोधात लढणारे किंवा तुमच्या विरोधात मे बी जादूटोणा करणारे असतील, तंत्रमंत्र करणारे असतील, चुकीच्या गोष्टी करणारे असतील, वाईट प्लॅन आखणारे असतील, तुमच्या जॉबवर असताना तुम्हाला कसं तिथं डाऊन करायचं बॉसच्या नजरेमध्ये, या गोष्टी आखत असतील. हे जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये, जर तुम्ही एस्तेरच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये हामान काय करत होता? मर्दखायला मारण्याचे प्लॅन आखत होता. त्याच्यासाठी त्याने किती फुटाचा, किती हात त्याने खांब बनवला होता? आय थिंक 52 फुटाचा एवढा उंच त्याने खांब बनवला. दुसऱ्या दिवशी त्याला त्या खांबावर मारणार होता. देवानं काय केलं? रात्रीला राजाची झोप उडवली. राजाला ती बखर वाचायला लावली ज्यामध्ये मर्दखायने राजासाठी चांगलं काम केलं होतं आणि त्याच्याबद्दल त्याला इनाम मिळाला नव्हता. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि राजा म्हणाला, मर्दखायचा सन्मान करण्यात आला का? माहिती मिळाली नाही. आणि हामान वाईट योजना आखून आलाच होता मर्दखायला मारण्यासाठीच. त्याने तो खांब आज फाशी देणार होता त्याला, पण देवानं रात्रीतून प्लॅन बदलले. आणि जसंही हामानाला बोलवलं, राजा हामानाला म्हणाला, राजाला जर एखाद्या माणसाचा सन्मान करायचा असेल, कसा केला पाहिजे? त्यावेळेस तो म्हणाला, राजा घालतात तो ड्रेस त्याला दिला पाहिजे, ती साखळी त्याला दिली पाहिजे आणि त्या राजाच्या घोड्यावरून त्याला फिरवलं पाहिजे आणि त्याच्यासमोर सगळ्यांना मुजरा करायला लावला पाहिजे. आणि राजा म्हणाला, चौकात कोण आहे? तर हामानाला पटकन बोलवा. हामानाला विचारलं. हामानाला वाटलं माझ्याशिवाय लायकीचा कोणीच नाही. त्यावेळेस हामानालाच त्या गोष्टी करायला लावल्या. हामानाला मुजरा करावा लागला मर्दखायाला. आणि जो खांब मर्दखायासाठी बनवला होता हामानाने, त्याच खांबावरती दुष्ट हामानाला फाशी देण्यात आली. हालेलुया. ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या प्रूफ आहेत माहीत आहे? जर देव आमचा आश्रय आहे, देवाच्या आश्रयाला तुम्ही गेलेले आहात. त्या रात्रीला मर्दखायला माहीत नव्हतं माझ्यासाठी किती उंच खांब तयार केला गेलेला आहे, मला उद्या हा हामान फाशी देणार आहे हे मर्दखायला माहीत नव्हतं. तुमच्यासाठी गुप्त रीतीने रचलेले सापळे देखील देव नष्ट करण्याचं सामर्थ्य ठेवणारा देव आहे. तुमच्यासाठी गुप्तपणे रचलेले मनसुबे देखील परमेश्वर कॅन्सल करू शकतो, नष्ट करू शकतो, जर तुम्ही देवाच्या आश्रयाला आलेले आहात. याकोबाचा देव, बोला याकोबाचा देव माझा आश्रय आहे, तो माझा आश्रय आहे. मग तुम्हाला कळतं का देवाच्या आश्रयाला येणं किती आनंदाची गोष्ट आहे, किती सुरक्षित ठिकाण आहे परमेश्वराच्या आश्रयानं. आजच्या रात्रीला जे लोक देवाच्या आश्रयाला तुम्ही येऊन थांबलेले आहात, परमेश्वर सेम याकोबाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करेल. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी हामान आला, तो म्हणाला, अरे बाळा तू निघून आलास, मला माझ्या नातवांचे मुक्या घेऊ दिला नाही, माझ्या मुलींना निरोप देऊ दिला नाही, मला सांगितलं असतं मला जायचंय बाबा माझ्या बापाच्या घरी, अरे मी बँडबाजा लावला असता, वाजत गाजत तुझी वरात काढून मी घरी तुला पाठवलं असतं. याकोब म्हणाला, माहीत आहे मला मामाजी तुम्ही कोण आहात, किती वेळा माझ्यासोबत तुम्ही दगा केलेला आहे. त्यावेळेस 42 वचनामध्ये याकोब काय म्हणाला त्याला? माझ्या पित्याचा देव, माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव आणि इसाकाचा धाक देव माझा पाठीराखा जर नसता, तो जर माझ्या पाठीमागे उभा नसता, जर देव माझ्या बरोबर नसता, जर तो माझा आश्रयस्थान झाला नसता, तो माझं सहाय्य करणारा जर झाला नसता, तर आताही आपण मला रिकाम घरी लावून दिलं असतं. आमेन, हालेलुया. जर देव तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला रिकाम करण्याचे, तुम्हाला डाऊन करण्याचे कितीही प्लॅन तुमच्या शत्रूला आखू द्या, पण तुमचा आश्रयस्थान याकोबाचा देव जर आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आमेन, हालेलुया. बोला याकोबाचा देव माझा आश्रय आहे, म्हणून मला घाबरण्याची गरज नाही. शत्रू सक्सेस होणार नाही, मी नेहमी सक्सेस होईल.
कारण देव माझा आश्रय आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या लोकांनो, देव माझा पाठीराखा नसता तर मी आजही रिकामा घरी गेलो असतो. जर देवाच्या आश्रयाला, जे लोक देवाच्या आश्रयाला आहेत, देव त्यांना कधी खाली होऊ देणार नाही. परंतु जे देवाच्या आश्रयाला नाहीत, जे माणसाच्या आश्रयाला आहेत, देव म्हणाला जे फारोवर भिस्त ठेवतात, जे मिस्राच्या आश्रयाला जातात, ते निंदेचा विषय ठरतील, ते लज्जित फजित होतील. परंतु जे देवावर भरवसा ठेवतात ते नेहमी आशीर्वादित राहतील. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वराच्या आश्रयाला, याकोबाचा आश्रयस्थान परमेश्वर होता. त्याने त्याला ज्या प्रकारे सहाय्य केलं, तो देव आज आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर देव आमचं आश्रयस्थान आहे तर तो फक्त शत्रूपासून आम्हाला वाचवतो एवढंच नाही, तो शत्रूंचे प्लॅन फक्त कॅन्सल करतो एवढंच नाही, तर जर देव आमचा आश्रय आहे, याकोबाचा परमेश्वर, तर जे काही तुम्ही त्याच्या आश्रयाला आल्यामुळे, त्याच्यासोबत तुम्ही चालत असल्यामुळं, देव तुमचा पाठीराखा असल्यामुळं, देवाचा वरदहस्त तुमच्यावर असल्यामुळं, जे काही तुम्ही करणार आहात, ज्या कुठल्या कामामध्ये तुम्ही हात घालणार आहात, ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही हातामध्ये घ्याल, देव त्याला यशस्वी करणारा आहे. देव त्यामध्ये तुम्हाला पुढे नेणारा आहे. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्याय 22 आणि 23 जर वचन वाचलं, त्या ठिकाणामध्ये अब्रामाच्या बाबतीत लिहिलेलं आहे की एक काळ होता की अब्रामाला अभिमलेखाने आपल्या देशातून घालवून दिलं होतं. अभिमलेख एक राजा होता आणि अब्राम एक उपरी माणूस होता. उपरी माणूस म्हणजे जो या गावातून त्या गावामध्ये जातो, तिथे एक पाल ठोकतो, तिथे काही दिवस राहतो, आपले जनावरं चारतो आणि त्या ठिकाणामध्ये आपलं पोट भरतो, पुन्हा त्या गावातून दुसऱ्या गावामध्ये जातो. हा कोण होता? बोला, अब्राम. आणि तो गेला त्या ठिकाणामध्ये. अभिमलेख नावाचा कोण आहे? राजा आहे, राजा. पण ज्यावेळेस त्या राजाने पाहिलं की हा एक उपरी माणूस, पालामध्ये राहणारा माणूस, याच्यासोबत परमेश्वर आहे. तुम्ही कमी पगारामध्ये गुजारा करणारे लोक असाल, तुमची परिस्थिती एकदम गरीब आहे, हलाखीची आहे, पण तुम्ही देवाच्या आश्रयाला आलेले आहात, परमेश्वर तुमचं आश्रयस्थान आहे, तर देव लोकांच्या नजरेमध्ये तुम्हाला शून्यातून तुमचं विश्व निर्माण करायला देव सुरुवात करतो. हालेलुया. देव तुम्हाला हळूहळू वर आणायला लागतो, कारण देवाच्या आश्रयाला जर तुम्ही आलेले आहात. मी काही वर्षांपूर्वी या वडगाव शहरीमध्ये आलो. 7-8चा तो काळ होता, 2007-8 मध्ये. आणि हे ते ठिकाण होतं की मला राहण्यासाठी घर नव्हतं, रात्रीला झोपण्यासाठी मला आश्रय नव्हता, पण देव माझा आश्रय होता. या ठिकाणामध्ये जे आजूबाजूला तुम्ही आता मोठ्याल्या बिल्डिंग पाहता, इकडे मोठी बिल्डिंग पाहता, हे काहीच नव्हतं. इथे जे बिल्डिंग पाहता हे बसकं घर होतं फक्त. इथे लोक व्यसन करायचे, चुकीच्या गोष्टी करायचे, चोरटे दारुडे लोक इकडे बसलेले असायचे. आणि इथे मोकळ्या जागेवरती, मातीच्या ढिगावरती मी रात्रीचा झोपायचो. इथे या कंस्ट्रक्शनचं लोखंड पडलेलं असायचं. मला झोप लागल्याच्या नंतर जर काही लोक नेण्यासाठी ते हल्ला देखील करू शकत होते, परंतु मी गाढ झोपायचो आणि देवानं कधीच इथं चोरी होऊ दिली नाही. मला पुष्कळ दिवस या मोकळ्या जागेवरती इथं झोपावं लागलं, परंतु माझ्यामध्ये एकच झील होती, मला परमेश्वराची सेवा करायची आहे. मला काही असो नसो, मला घर नाही आहे, मला माझ्या डोक्यावर छेत नाही आहे, काही हरकत नाही, देव माझा आश्रय आहे, देव माझ्या संगती आहे. आणि आज मी ज्यावेळेस माझ्या मागच्या परिस्थितीला मागे वळून पाहतो, मी देवाला खूप हृदयातून धन्यवाद देतो की जे लोक त्याच्या आश्रयाला येतात, देव त्यांना आहे त्या परिस्थितीत कधीच ठेवत नाही. देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. मी या जागेमध्ये असताना मी लोकांच्या घरचं उष्ट खाल्लेलं आहे, शिळं अन्न खाल्लं. अनेक वेळा मला अन्न व्यवस्थित भेटलं नाही, त्यावेळेस तसं अन्न बघून मला एवढं वाईट वाटलं, मी रडलो अक्षरशः परमेश्वराकडे. पण देव आज मला उत्तमातलं उत्तम देऊन तृप्त करत आहे. आज मी जर म्हटलं नाही मला हे नाही, मला ते खायचं आहे, आता खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. हालेलुया. आणि उत्तम ते खाऊन कंटाळा आलेला आहे. जर तुम्ही देवाच्या आश्रयाला आलेले आहात, देव तुम्हाला सक्सेस करतो, देव तुम्हाला आशीर्वादित करतो, देव तुम्हाला उभारतो, तुम्हाला उंच करतो. आणि कधी फक्त तुम्हालाच नाही जाणवणार की तुम्ही आशीर्वादित झालाय. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं, मी पहिले
पैदल फिरलो, नंतर सायकलवर फिरलो, आता मोटरसायकल आहे. बऱ्याच वेळेला सायकल ओन मोटरसायकल, मोटरसायकल कार, घर, ही उन्नती नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये समाधानी वाटते. देवाला धन्यवाद, स्टेप बाय स्टेप परमेश्वर आम्हाला यामधून घेऊन जाणार, नेणार. जगातल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असल्या पाहिजे. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की लोकांना जाणीव झाली पाहिजे की खरंच देव तुमच्या बरोबर आहे आणि देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. जर तुम्ही अब्रामाच्या बाबतीत जर वाचलं, उत्पत्ती 21 अध्याय 22 आणि 23 वचन, त्या सुमारास असे झाले की अभिमलेक व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रामाला म्हणाले. अभिमलेक राजा आणि त्याचा सेनापती कोणाकडे आले? एका पालात राहणाऱ्या माणसाकडे. आणि तो कोण होता? अब्राम. आणि त्याला काय म्हणाले? जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही देवाच्या आश्रयाला आलेले आहात. देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. आणि मग जर देव तुमच्या बरोबर आहे आणि देवाच्या आश्रयाला तुम्ही आलेले आहात, लोक म्हणायला लागतील की देव तुमच्या बरोबर आहे. जे काही तुम्ही करता त्यामध्ये देव तुमच्या बरोबर आहे. पुढे, तर तुम्ही मला आता तेथे देवाच्या शपथेवर असे म्हणा, मी तुमच्याशी तुमच्या पुत्र पौत्राशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुमच्यावर व ज्या देशात मी उपरा होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन. आमेन. हालेलुया. राजा अपेक्षा करत आहे कोणाच्या कृपेची? अब्रामाच्या कृपेची, एक सर्वसाधारण माणसाच्या कृपेची. अब्राम पालामध्ये राहते आणि राजा कुठे राहतोय? महालामध्ये राहत आहे. महालातला माणूस पालातल्या माणसाला काय बोलत आहे की तुम्ही माझ्यासोबत काय करा? एक करार करा. का? कारण तुमच्या बरोबर कोण आहे? देव आहे. आणि तुम्ही काय करार करा की तुम्ही माझ्या मुलाबाळांशी काय करणार नाही? कपट करणार नाही. विचार करा, ज्याच्यासोबत देव आहे त्याच्यासोबत जे लोक कपटाने वागतात त्यांचा समाचार देव घेतो. पण जर ज्याच्यासोबत देव आहे, या राजाला कळालं या माणसाच्या मनात जर आमच्या बरोबर बद्दल कपट असलं किंवा दुःख असलं, हा माणूस जर आमच्या बाबतीत निराश असला, आमच्या राज्याच्या बाबतीत, आमच्या लेकरांच्या बाबतीत जर निराश जर असेल, आमचे लेकरं आशीर्वादित होणार नाहीत, माझं राज्य आशीर्वादित होणार नाही, माझी धनदौलत, माझं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी सुखकर असणार नाहीत. म्हणून तो महालात राहणारा माणूस पालामध्ये राहणाऱ्या माणसाकडे येतो. का माहीत आहे? कारण पालामध्ये राहणाऱ्या माणसाकडं महालातल्या माणसाकडे असलेल्या वस्तू गोष्टी नसतील. परंतु प्रेषितांचं कृत्य 3 अध्याय त्यामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रार्थनेची वेळ झाली. पेत्रा आणि योहान प्रार्थनेसाठी मंदिरामध्ये चालले. जन्मताच एक पांगळा माणूस तिथे बसलेला आहे. भीक मागण्यासाठी त्याला तिथे आणून सोडत आहेत. तो माणूस पेत्रा आणि योहानाकडे पाहतो आणि काहीतरी त्यांच्यापासून चांगली देणगी मिळेल याची अपेक्षा करतो. त्यावेळेस पेत्रा आणि योहान काय म्हटले माहिती आहे त्याला? आमच्याकडे सोनं रूपक काही नाही आहे. मे बी आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक, आमच्याकडे सोनं रूप जगातली धनाडेपणा तुमच्याकडे कदाचित नसेल, परंतु तुमच्याकडे ते आहे जे लोकांकडे करोडो रुपये देऊन ज्यांना विकत घेता येत नाही, त्या गोष्टी तुमच्याकडे फुकटमध्ये आहेत. हालेलुया. पेत्रा योहान काय म्हणाला माहित आहे? आमच्याकडे सोनं रूप काही नाही, जे माझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे ते आम्ही तुम्हाला देतो, तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताचं नाव, त्या नावामध्ये उठ आणि चालायला लागलाच. त्या माणसाने आपला हात पुढे केला, तो उठून उभा राहिला. त्याच्या घुटण्यांमध्ये, त्याच्या नसांमध्ये बळ आलं. तो उडी मारून नाचत गात परमेश्वराच्या मंदिरामध्ये जायला लागला. मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो येशू के घर को चला. त्या दिवशी तो गाणं गात असेल, झूम झूम कर नाचते हुए मैं आनंद से, मैं तो यीशु के घर को चला,
मैं तो यीशु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला. हालेलुया. मी जास्त गाणार नाही कारण गाण्यासाठी मला प्रभूनं चांगली पत्नी दिली. हालेलुया. देवाच्या लोकांना त्या माणसाच्या जीवनामध्ये आनंद आला. कोणी आनंद दिला? ज्यांच्याकडे सोनं रूपं नाही आहे. आजपर्यंत त्याचा आनंद कशामध्ये होता? कोणी सोनं टाकत असेल, कोणी रुपं टाकत असेल, कोणी पैसा टाकत असेल, त्यामध्ये तो खुश होत असेल. परंतु आज पेत्र म्हणला आमच्याकडे सोनं रूपं काय नाही, येशूच्या नावात उठ आणि चालायला लाग. आज त्याला सोनं रूपं पैसा धन दौलत जो आनंद देऊ शकत नव्हता, तो आनंद येशूचं नाव त्याच्या जीवनामध्ये घेऊन आलं. आमेन. हालेलुया. परमेश्वराचं नाव आमचा आश्रय आहे, येशूचं नाव आमचा आश्रय आहे. हालेलुया. आज आम्ही गीत गायलं ना आराधनेमध्ये, जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति. कौन सा नाम है वो? येशू नाम. एक महालातला माणूस एका पालातल्या माणसाकडे येतो. का माहित आहे? त्याच्याकडे सोनं रूप आहे म्हणून का? तो म्हणतो जे काही तुम्ही करत आहात देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही प्रार्थना केली तर देव आम्हाला आशीर्वादित करतो. तुम्ही कपट केलं तर आमचं चांगलं होणार नाही, म्हणून आमच्यासोबत करार करा. तुम्ही माझ्यावर कृपा करा, तुम्ही माझ्या देशावर कृपा करा, तुम्ही माझ्या लेकरांवर कृपा करा. का? कारण देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही देवाच्या आश्रयाला असलेले व्यक्ती आहात आणि देव तुमच्या बरोबर असल्यामुळं तुम्ही जर माझ्यासाठी ह्या गोष्टी केल्या, तुम्ही जर माझ्यावर कृपा केली, तुम्ही माझ्यासाठी कपट बाळगलं नाही, मी खात्रीने आशीर्वादित होईल. हे कोण बोलत आहे? एक राजा अब्रामाला बोलत आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही त्या अब्रामाची संतती आहात येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे. आणि तुम्ही या जगामध्ये असताना जर अब्रामाला एक राजा पाहतो आणि म्हणतो की याच्याबरोबर देव आहे आणि देव याच्याबरोबर असल्यामुळं हा सक्सेस होत आहे. जर तुम्ही त्या अब्रामाचे लेकरं आहात, मी तुम्हाला सांगतो देवाच्या आश्रयाला तुम्ही आलेले आहात हे तुम्ही महसूस करा, विश्वास ठेवा आणि तुम्ही देखील त्या अब्रामाप्रमाणे आशीर्वादित झालेले जगाला दिसाल, लोकांना दिसाल. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो हे बाह्यकारी आशीर्वाद आहेत. परमेश्वर जो तुमच्या बरोबर आहे. तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, देव जर तुमच्या बरोबर आहे तो तुमच्या शत्रूंना धमकावेल, तो तुम्हाला रिकामं होऊ देणार नाही. किती वेळा बदल झाला असेल वेतनामध्ये, देव भरपाई करणारा देव आहे. देव तुमच्या शत्रूंना धमकावणारा देव आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुमची कृपा लोक मागतील. तुम्ही त्यांच्यासोबत सलोखा करावा, तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री करावी, तुम्ही चांगलं त्यांच्या बाबतीत बोलावं, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावा. तुमच्या आशीर्वादाची ते अपेक्षा करतील, कारण देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. ते तुमच्यासोबत पंगा घ्यायला घाबरतील. आमेन. हालेलुया. देवाच्या आश्रयाला असल्यासारखे जगून तर पहा. तुमच्या विरोधात वागणारे लोक साक्ष देतील, आम्ही त्याच्या बाबतीत लय वाईट वागलो पण आमचंच वाईट झालं. तो तर आशीर्वादितच झाला. हालेलुया. तुमच्या विरोधात बोलणारे बीपी आणि शुगरच्या गोळ्या खातील, तुम्ही विदाऊट गोळ्यांची रात्रीला घोराल. आमेन. तिसरी गोष्ट, परमेश्वराच्या आश्रयाला जर तुम्ही आलेले आहात, देव जर तुमच्या बरोबर आहे, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याचं काम नाही, कोणत्याच गोष्टीची. मग तुमच्या जीवनामध्ये आजाराची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्हाला गरिबीची भीती बाळगण्याची काम नाही. तुम्हाला तुमच्या लेकराच्या फ्युचरची भीती बाळगण्याची गरज नाही. तुमच्या फायनान्सबद्दल तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. ज्या ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला भीती वाटते, तुमची भीती परमेश्वराला सांगा, त्यामधून तो सोडवणारा आहे तुम्हाला. स्तोत्रसंहिता 46 अध्याय 1 आणि 2 वचन. देव आमचा आश्रय, देव आमचा आश्रय, आमचे सामर्थ्य आहे आणि आमचं सामर्थ्य आहे. तो संकट समय सहाय्य तो करण्यास संकटात सदा सिद्ध आमचं असतो. सहाय्य करण्यासाठी नेहमी सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी म्हणून जर उलटी देव झाली, देव देव कोण आहे आमचा? हॅलो, जे झोपलेले आहेत फक्त ते सांगा, देव कोण आहे आमचा? ओके. आता जागे असलेले सांगा, परमेश्वर आमचा कोण आहे? आहे ना? याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. जर परमेश्वर आमचा आश्रय आहे, तर स्तोत्रकर्ता काय म्हणतो? देव आमचा आश्रय आणि तो आमचा सामर्थ्य आहे, म्हणून आम्ही काय करणार? समय आणि तो काय करणार आहे? आश्रय असल्यामुळं कधी सहाय्य करणार आहे? तुम्ही संकटात पडा, सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ होतात तुमच्यासाठी, पण तो म्हणतो तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल.
कितीकही वाजता. मी असे अनुभव घेतले. माझा क्लासमेट पोलीसवाला झाला, मला लय आनंद झाला. त्याने मला सांगितलं, पुण्यामध्ये तुला कोणी पकडलं ना मला फोन लावायचा. पकडलं मला. मी फार ITत, माझा मित्र आहे पोलीसमध्ये, त्याने फोन करायला सांगितलं. त्याचा बॅच वाचायचा आणि मला फोन लावायचा. त्याचा बॅच तर वाचला. गाडी बाजूला लावली. पोलीसवाला म्हणतो इकडे. म्हणलं थांबा थांबा, फोन लावतो. ज्या व्यक्तीला तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा फोन आता स्विच ऑफ आहे. आता काय करायचं? मग गेलो. साहेब ते नाही तू लाव, फोन लाव, मला फोनवरच बोलणं करून दे तू. हालेलुया. एकदा एका डॉक्टरने सांगितलं, माझ्या पेशंटला त्रास झालेला मला बिलकुल आवडत नाही, मला तुम्ही रात्री कितीही वाजता कॉल करा. माझा मुलगा का मुलगी फार सिरियस होती त्या रात्रीला आणि आम्ही दोघं पती पत्नी खूप घाबरून गेलो. कंडिशन फार विचित्र होती. आम्ही फोन लावला डॉक्टरला. डॉक्टरची रिंग जाते. डॉक्टरने फोन उचलला नाही. त्या रात्रीला आम्ही गुडघ्यावर आलो. तेवढ्याच रात्रीला आम्ही देवाला फोन लावला. आम्ही परमेश्वराकडे गुडघे टेकून रडून अश्रू ढाळून प्रार्थना केली. 15-20 मिनिटांमध्ये आमचं लेकरू झोपलं, शांत, निवांत, निरोगी होऊन. हालेलुया. जर देव आमच्या आश्रय, तो संकट समय आमचं सहाय्य करणारा देव आहे. मग पुढे, म्हणून जर देव आमचा आश्रय आहे ना, संकटात सहाय्य करणारा आहे ना, मग संकट किती मोठं येऊ द्या, म्हणून पृथ्वी उलती पालती झाल्यावर तुम्ही कुठे असणार? हॅलो, तुम्ही कुठे राहता? पृथ्वीवर राहता ना. आणि ती जर उलथी पालती झाली तर लय कशाला, ज्या खुर्चीवर बसलेल्या आहात ती जर उलथी केली तर? हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, देव माझं सहाय्य करणारा आहे, संकटात माझी मदत करणार आहे, तो माझा आश्रय आहे. म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले. विचार करा, जर पर्वत सागर तळी बुडाले, तुम्ही कुठे असणार? आणि पृथ्वी कुठे असणार? जर पर्वत बुडालाय पाण्यात, तुम्ही कुठे असणार आहेत? पर्वत बुडाल्यावर नोहाच्या काळात काय जहाज थोडी आहे तुम्हाला फिरवायला. पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, म्हणजे किती मोठा भूकंप आहे हा. हॅलो, आम्ही बायबल कॉलेजला असताना आमच्या बायबल कॉलेजच्या सरांनी त्यांची एक साक्ष सांगितली की त्या काळामध्ये भूकंप झाला आणि त्या रात्रीला खूप मोठा भूकंप होणार असं सांगण्यात आलं, गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलं. आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंगीतले लोक बाहेर आले, त्यांनी पालं ठोकले तिथे मोकळ्या पटांगणात, आणि श्रीमंत लोक देखील तिथं राहायला लागले. आणि त्या दिवशी सगळ्या मोठ्या मोठ्या घरातले लोक पालं ठोकून बाहेर राहायला लागले. आणि ते म्हणत, सगळेजण माझ्याकडे देखील आले, हो तुम्ही आजच्या रात्रीला घरात कशाला झोपताय, तुमचा विश्वास नाही का गव्हर्नमेंटवर? एवढं सगळं बातम्या ऐकल्या. तो म्हटला, नाही, मी देवाचा सेवक आहे. ते सर म्हणाले, मी देवाचा सेवक आहे आणि मी वचनात वाचलंय, परमेश्वर आपल्या सेवकाला सांगितल्या वाचून काहीच करत नाही. फक्त देवाचा ऐकायला वेळ पाहिजे सेवकांना. हालेलुया. ज्यांना ऐकायला वेळ नाही मग ते कोणाचं ऐकून काही करतात, पण जे देवाचं ऐकून स्थिर राहतात ते म्हटले, नाही, मला देवानं सांगितलं नाही इथून निघायला, म्हणून मी थांबणार आहे. आणि त्या रात्रीला सगळ्यात श्रीमंत माणूस तो परमेश्वराचा सेवक होता, कारण तो बिल्डिंगमध्ये झोपलेला होता. आणि ते सगळे लोक बाहेर झोपले. त्या रात्रीला भूकंप आला नाही. हालेलुया. तुम्ही देवाच्या आश्रयाला असलेले लोक आहात, म्हणून पृथ्वी उलती पालती होणार आहे का? सागर बुडणार आहे? आपलं पर्वत सागर तळी जाणार आहेत का? म्हणून पुढं काय लिहिलं? पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उंच बळण्याचे पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही. विचार करा बरं, या परिस्थिती बदलले वाचून पटकन मोकळं होता तुम्ही. एक वेळा आभाळात गर्जना झाली तर असे घाबरून भिंतीला चिटकतात लोक. लाटा उसळतात त्यावेळेस किती भयानक परिस्थिती समुद्रातली असते. लय कशाला, एक काळ होता ना,
कधी 2002 मध्ये का काय सुनामी आल्या होत्या मुंबईमध्ये, किती भयानक परिस्थिती झाली होती लोकांची. सेम या कंडिशनमध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं, देव आमच्या बरोबर आहे. लाटा आल्या, जमीन उलती पालती झाली, भूकंप आला, भूकंपासारखी परिस्थिती तुमच्या जीवनात जरी उभी राहिली तरी देव तुमचा आश्रय आहे. म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला कोणत्याही भीतीच्या वातावरणात राहण्याची गरज नाही. कारण अनुवाद 31:6 मध्ये आणि अनुवाद यहोशुवा 1:9 मध्ये, अनुवाद 3:6 आणि यहोशुवा 1:6 मध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं की तू खूप खंबीर हो, हिम्मत धर, कारण मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझं सहाय्य करणारा देव आहे. 31 अध्यायाचं 6 वचन, खंबीर हो, हिम्मत धर आणि त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. मोशेच्या नंतर यहोशुवाकडं कामगिरी आली आणि देव यहोशुवाला म्हणाला, तुला घाबरण्याची गरज नाही. तुला त्या लोकांना जे धिप्पाड दिसत आहेत ना, तुमचे लोक त्यांच्यासमोर नागतोड्यासारखे दिसत आहेत ना, ते महाकाय दिसत आहेत ना, त्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांच्यापेक्षा तुमचा देव खूप मोठा आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. आमेन. यहोशुवा 1:9 मध्ये तो म्हणाला, भिवू नकोस, कचरू नकोस, खंबीर हो, हिम्मत धर, तू जाशील तिकडे यशस्वी होशील, मी तुझ्या बरोबर असणारा तुझा देव आहे. आमेन. हालेलुया. म्हणून यशायाचं पुस्तक 41 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये देखील परमेश्वर आम्हाला प्रॉमिस करतो. तो म्हणतो की मी तुला कधीच सोडून जाणार नाही, मी तुला कधीही टाकणार नाही. यशायाचं पुस्तक याचा 41 अध्याय आणि त्याचं 10वं वचन, तू भिवू नकोस, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर कारण आहे. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती मी देतो, तुला ताकद देतो, शक्ती देतो, मी तुझे सहाय्य मी तुझं सहाय्य देखील करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या, मी आपल्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने तुला सावरतो. तू विखरून किती गेलेला असेल, डोंट वरी, घाबरू नकोस, मी तुला सावरणारा तुझा देव आहे. माझ्या उजव्या हाताने मी तुला सांभाळतो, सावरून धरतो, म्हणून तुझा नाश कोणीही करणार नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीनं घाबरण्याची गरज नाही, कारण परमेश्वर याकोबाचा देव तुमचा आश्रयस्थान आहे. म्हणून एक वेळ आली, जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य 18वा अध्याय आणि 9 आणि 10 वचनाला जर तुम्ही वाचलं, परिस्थिती भीतीची, देव यहोशुवाला म्हणाला त्या लोकांना घाबरू नको. आज तुम्ही या जगामध्ये असताना देवाने तुम्हाला आणि मला ज्या प्रकारे मोशेच्या नंतर यहोशुवाला कामगिरी दिली होती त्या लोकांना दुधामादाच्या प्रदेशात नेण्यासाठी, देवाने येशू ख्रिस्ताने जाण्या अगोदर मत्ती कृष्णवर्तमान याच्या 28 अध्यायामध्ये प्रभू येशू काय म्हणाला, संपूर्ण सृष्टीमध्ये जा, स्वार्था सांगा. आज स्वार्था सांगायला अरे बाबू हे लोक काय म्हणतील, ते लोक काय सांगतील. आजकाल स्वार्था काय हेच माहीत नाही लोकांना. स्वार्था काय, येशू तुम्हाला बरं करल, येशू चमत्कार करल, याला स्वार्था म्हणत नाहीत. हे चमत्काराचं गोष्टी आहेत. स्वार्था काय आहे, येशू तुझ्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला, तो गाडला गेला, तो पुन्हा 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. जर तो आपल्या मुखाने कबूल करशील येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे आणि तो मेलेल्यातून पुन्हा 3ऱ्या दिवशी जिवंत झालाय, तर त्याचं तारण होईल. हालेलुया. जा आणि लोकांना सांगा पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. लोक काय सांगतात, स्वार्थ, काय टेन्शन घेऊ नका, येशू तुम्हाला जीवनात सगळं काही देईल. तुम्ही तंबाखू खा, बिड्या वडा, तुम्ही दारू पिया, तुम्ही शिव्या द्या, चोऱ्या माऱ्या करा. हालेलुया. बायबल सांगतं चोरी करणाऱ्याने इथून पुढे चोरी करू नये, बिड्या वडणाऱ्याने बिड्या वडू नये. बिड्याचं नाव बायबलमध्ये नाही. हालेलुया. परंतु त्याच्यात ते सगळं आलं. देवाचं वचन आम्हाला सांगतं आज आमच्यावर एक कामगिरी आहे, पण आज बरेच लोक मंडळीतले येशूवर विश्वास ठेवणारे स्वार्था सांगत नाहीत, येशूबद्दल बोलत नाहीत. का माहीत आहे, ते म्हणतात आजकाल वातावरण नाही राहिलं. मग कधी वातावरण होतं स्वार्थ सांगण्याचं? प्रेषितांच्या काळामध्ये तुम्ही पहा, स्वार्थ सांगण्याचं वातावरण नव्हतं. पावलाला दगडमार करून मारून टाकलं होतं आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकलं होतं. कशामुळे माहीत आहे? सेवा करायचा म्हणून. आजही सेवकांना मारल्या जात आहे, चर्चवर हल्ले होतात. मग प्रभूचं काम तेव्हा थांबलं का? नाही थांबलं. आज थांबणार आहे का? उद्याही थांबणार नाही, वाढत जाणार.
बायबल वाचून बघा, विरोध जेवढा वाढला तेवढं देवाचं काम वाढत गेलं, तेवढं संजीवन वाढत गेलं. आणि तुम्हाला माहीत आहे, येणारे दिवस महाराष्ट्राच्या संजीवनाचे आहेत. आमेन. पण त्या संजीवनाचा भाग तुम्ही असलं पाहिजे. नाही तर आम्ही संजीवन आल्यावर सेवा करू. अरे तुम्हाला त्या काळात तुमची साक्ष लोकांनी दिली पाहिजे. या लोकांच्याद्वारे संजीवन आलं. त्या काळात या लोकांनी सुवार्ता सांगितली. एका गावामध्ये प्रेषितांचे कृत्य 18वा अध्याय 9 आणि 10 वचन. त्या ठिकाणामध्ये भरपूर दंगल झाली होती, मारहाण झाली होती, छळ झाला होता विश्वासणाऱ्यांचा. आणि बरेच लोक पावलाला म्हणत होते, पाऊल तू इथं सेवा नको करू, लोक तुला मारून टाकतील. त्यावेळेस देव त्याला काय म्हणाला, वाचा सिस्टर. तेव्हा प्रभूने रात्री पावलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नकोस, बोलत राहा, स्वार्थ सांगत राहा लोकांना, उगा राहू नकोस, तू शांत राहू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्ही सेवा करणार नाही तर मग त्याच्याबद्दल श्युरिटी नाही, पण तुम्ही सेवा कराल, स्वार्थ सांगाल आणि व्यवस्थित स्वार्थ, बळच आबैल मुझे मारची स्वार्थ नाही. पावलाला परमेश्वर सांगत आहे, या गावात माझे लोक आहेत. कोणत्या गावात देवाचे लोक नाहीत सांगा बरं. बायबल सांगतं, प्रभू म्हणाला, कोणाचाही नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही. प्रार्थना करा, देवाला विचारा, आणि तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनापूर्वक जाल, परमेश्वर तुमचा उपयोग करून घेईल. परमेश्वर तुमच्याद्वारे अनेक आत्मे त्याच्या राज्यामध्ये आणेल. आमेन, हालेलुया. तू बोलत राहा. अरे तुझं वाईट करण्यासाठी, तुला मारण्यासाठी कोणीही तुझ्यावर चाल करून येणार नाही. का? कारण मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेला लोक माहिती आहे का, रात्रीला लाईट गेल्यावर प्रार्थना करतो, प्रभू तू म्हणाला मी तुला कधीच सोडणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्याबरोबर असेल. हे वचन कोणासाठी म्हणला देव माहिती आहे का? वाचा बरं मत्ती कृष्णवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातल्या लोकांना काय करा? शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा कोणाला बोलत आहे प्रभू? स्वार्थ सांगायला जाणाऱ्या लोकांना, शिष्य बनवणाऱ्या लोकांना. सशांसाठी नाही. सशे पळत राहतात, आज इकडं उद्या तिकडं. ससा रे ससा, दिसतोस कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, लाल लाल डोळे छान, लहान शेपूट मोठे कान, कापला की मटण लागतं छान छान त्याचं. हालेलुया. शिष्यांसोबत देवाचं वचन बोलतं, सशांसोबत कोणीच बोलत नाही. हे शिष्यांसोबत देवाचं वचन बोलतंय. काय म्हटलं प्रभू? जा, सुवार्ता सांगा, शिष्य करा, बप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलं ते त्यांना पाळायला शिकवा. तुमच्या डोक्यातलं नका शिकवू, वचनातलं शिकवा. तुमच्या डोक्यातलं त्यांच्या डोक्यात टाकायला लागाल ना, तुमच्या डोक्यात काय आहे, पण प्रभूच्या वचनात जे आहे त्यांच्यामध्ये ज्यावेळेस टाकायला लागाल, तुम्ही आणि तुमचं ऐकणारे आशीर्वादित होतील. तुम्ही स्वतःचं आणि त्यांचं तारण साधाल. मग देवाचं वचन सांगतं की पहा, तुम्ही जा, सुवार्ता सांगा. कुठं कुठं सांगा? कुठं कुठं सांगा? फक्त आजारी लोकांच्या घरी, त्रासात असलेल्या लोकांच्या घरी. त्यांना स्वर्गात जायचंय? चांगल्या असलेल्या लोकांना स्वर्गात नाही जायचं? जरा चांगल्या लोकांना स्वार्थ सांगा, त्यांची पण गरज आहे प्रभूला. सगळीकडे जा, स्वार्थ सांगा, शिष्य करा, बप्तिस्मा द्या. त्यांना काय करा? मी आज्ञा पिलेलं पाळायला. तुम्ही अगोदर पाळलं पाहिजे ना, तरच पाळायला शिकवणार ना दुसऱ्यांना. जर एखादा व्यक्ती पाळतच नसेल ना, चर्च रूल पाळत, पाळकानं सांगितलेल्या गोष्टी पाळत नाही, तो शिष्य कधीच नसतो. मी त्याला ससा म्हणत असतो. ऐका, मग त्या लोकांसोबत प्रभू काय बोलतो? पुढे काय म्हटलं? पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. सेवा करण्यास घाबरू नका, सुवार्ता सांगण्यास घाबरू नका. पावलाला लोक म्हणत होते इथं नको थांबू, छळ होत आहे, त्रास होत आहे,
नको ह्या गोष्टी करू. आज अनेक वेळा लोक म्हणतात परिस्थिती बिकट आहे, बेकार आहे, ह्या संघटना विरोध करत आहेत, इथं असं होत आहे. जे व्हायचं ते होऊ द्या. प्रभू म्हणाला तुम्हाला कोणाची भीती बाळगायची मी सांगतो. जे तुमच्या शरीराचा घात करतात त्यांची भीती बाळगू नका. ज्याला तुमच्या शरीराला आणि आत्म्याला नरकात टाकण्याचा अधिकार आहे त्या परमेश्वराची भीती बाळगा. हालेलुया. जो कोणी स्वार्थीसाठी आपला प्राण गमावतो त्याने तो प्राण राखलेला आहे, पण जो आपला प्राण राखतो घाबरून त्यानं तो गमावलेला आहे, तो जिवंत असून मेलेला आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जर देवाच्या आश्रयाला तुम्ही आहात, स्वार्थ सांगा, देव तुम्ही जिथे कुठे जाल तुमच्याद्वारे लोक देवाच्या राज्यामध्ये येतील. तुम्ही जिथे कुठे जाल तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देव चमत्कार करेल. तुम्ही लोकांसोबत बोलाल आणि लोक प्रभूवर विश्वास ठेवतील, कारण तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी काम करत आहात. तुमचं स्वतःचं नाव होण्यासाठी, स्वतःचं गाव होण्यासाठी, स्वतःच्या गौरवासाठी करत असाल ती त्याच्याबद्दल श्युरिटी नाही, पण चर्चच्या वाढीसाठी, मंडळीच्या वाढीसाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी तुम्ही सेवा कराल, देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. देव, जर तुम्ही परमेश्वराच्या आश्रयाला आलेला आहात, देव तुमच्या शत्रूंना तुमच्यावर कधीच वरचढ होऊ देणार नाही. तुम्ही देवाच्या आश्रयाला आलेले आहात, जे काही हातात तुम्ही काम घ्याल त्यामध्ये देव तुम्हाला सक्सेस करेल. जर तुम्ही देवाच्या आश्रयाला आलेले आहात, परिस्थिती किती भयानक आणि बिकट तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, देव तुमच्या सोबत राहील आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. उभं राहूया, प्रार्थना करूया.